श्री स्वामी समर्थ. चला तर सगळेजण स्वामी सेवेकरी आणि माझ्या मैत्रिणींनो, फायनली आज तो दिवस उजडला जो की गुरुचरित्र पारायणाचा, ज्याची मला खूप आतुरतेनं वाट बघत होते मी त्या गोष्टीची. हे सामायिक सगळं केंद्रामध्ये सांगितलं होतं गुरुचरित्र पारायणासाठी. ते फायनली मी रात्रीच भरून ठेवलं होतं आणि आम्ही निघालो शेवटी पारायणाला. पारायण करायला जायचे याचा मला खूप आनंद झाला. मी खूप आनंदी होते मी पारायण करायला चालले म्हणून. आणि केंद्रामध्ये जाण्याच्या अगोदर आणि दररोजच पंचमहायज्ञ करावा असं सांगतात केंद्रामध्ये. पेपरला तूप लावणं, कावळ्याला नैवेद्य देणं, मुंग्याला साखर देणं आणि गरजूला अन्न देणं. हे आहे आमच्या शहरामध्ये गरजू, ज्याला की पोळी भाजीची खरंच खूप गरज असते. त्याला असं कोणी दिलं तरच त्याला खायला भेटतं, नाहीतर मग काही नाही, तो उपाशीच असतो. आपल्याला बघा ना, किती असलं तरी पण आपण दुःखीच असतो, मला हे नाही, मला ते नाही म्हणून. पण काही जणांना खायला पण पोटभर अन्न नसतं. असू द्या, चला आम्ही शेवटी निघालो. फायनली केंद्रामध्ये पोहोचलो. मला खूप आनंद वाटत होता की मी केंद्रामध्ये पारायण करण्यासाठी आले म्हणून. केंद्रामध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला एंट्री करण्याच्या अगोदर पाय धुवायचे असतात आणि पाय धुवून मग शेवटी आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो. मग ते अगोदर ते दर्शन घेतलं त्यांनी आणि नंतर मग मी दर्शन घेतलं. आणि मग नंतर दर्शन घेऊन स्वामी समोर दर्शन घेण्याच्या अगोदर आपल्याला मुजरा करायचा असतो. मुजरा करून मग नंतर आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. आणि मग शेवटी पारायणाच्या तिथं बसा म्हणून असे सगळेजण तिथं माहिती देत होते, तिथले सेवेकरी. स्वामी समर्थाच्या तिथं पारायण चालू होण्याच्या अगोदर काय खायला पाहिजे, काय नाही, हे पण सर्वच माहिती देत होते तिथं सेवेकरी. काय करायला पाहिजे, काय नाही. आणि हे सगळं करतेवेळेस आपल्याच्यानं जे काही चूक भूल होती, कळत न कळत आपल्याच्यानं गोष्टी चुकतातच. तर ह्यासाठी ते म्हणत होते की रात्री या म्हणून आरतीला आणि विष्णू सहस्र नाम म्हणण्यासाठी. तर ही होती संध्याकाळची आरती आणि आरती झाल्यानंतर घेतलं विष्णू सहस्रनाम. श्री स्वामी समर्थ हा होता